नमस्कार मित्रांनो, मी सुधीर देशमुख चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. प्रथमतः एक गोष्ट मी स्पष्ट करतो की मी व्यावसायिक पत्रकार नाही. त्याचप्रमाणे मी राजनीतिक विश्लेषक आहे असाही माझा दावा नाही. परंतु ज्या सद्यस्थितीमध्ये घटना घडतात त्यांचं एक सामाजिकदृष्ट्या विश्लेषण करणे आणि समाज प्रबोधन करणे हा या व्हिडिओचा उद्देश आहे. मित्रांनो, दिनांक 3 डिसेंबर रोजी 4 विधानसभांचे निकाल लागले. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या 4 विधानसभांच्या निवडणुकीचे निकाल काल लागल्यानंतर 4 पैकी हिंदी भाषिक जो प्रदेश आहे, ज्यामध्ये राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा समावेश होतो, ह्या तिन्ही विधानसभामध्ये भाजपाने निर्णायक बहुमत मिळवलेलं आहे आणि तेलंगणामध्ये काँग्रेसने निर्णायक बहुमत मिळवलेलं आहे. यावेळेच्या निवडणुकांचं एक वैशिष्ट्य असं आहे की मतदारांनी कुठलीही विधानसभा हंग असेंब्ली अशा अनिर्णित स्थितीत ठेवलेली नाही. तर ज्या पक्षांना दिलेलं आहे त्यांना स्पष्ट बहुमत दिलेलं आहे की जेणेकरून त्यांनी दिलेल्या वचनांची पूर्तता करताना त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये. आता राजकीय पक्षांवर इथे एक जबाबदारी येऊन पडते की त्यांनी जनतेला जी वचनं दिलेली आहेत, जे निवडणूक जाहीरनामे दिलेले आहेत, त्या जाहीरनाम्यांची आणि वचनांची पूर्तता करणे हा खूप महत्त्वाचा भाग आहे. जर आपण जनतेला लुभावण्यासाठी किंवा जनतेच्या मनामध्ये जागा करण्यासाठी जर काही वचनं दिली असतील आणि ते जर करताना अडचण येत असेल तर अशी वचनं देऊ नये, हे सुद्धा राजकीय पक्षांना या निमित्ताने कळू शकते. म्हणून मी दुसरं विश्लेषण जे लोक जिंकले त्यांच्या जिंकण्याचं आणि जे लोक पराजित झाले त्यांच्या पराजयाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला आपण हिंदी भाषिक प्रदेशामध्ये हे जे 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे यांच्या विजयाचं विश्लेषण करू. एक गोष्ट निर्विवाद आहे की जोपर्यंत पंतप्रधान मोदींचा चेहरा आहे तोपर्यंत त्यांना दुसऱ्या कुठल्याही वचनांची गरज नाही. जसं नरेंद्र मोदी म्हणतात की मोदी की गॅरंटी एखाद्या वचनांना आहे, ती गॅरंटी लोकांना विश्वास आहे की मोदी पूर्ण करतील आणि त्यांचे जे शिलेदार आहेत, जे मुख्यमंत्री आहेत, ते देखील त्या वचनांची पूर्तता करण्यासाठी जीवाचं रान करतील हे त्यांना माहिती आहे. या 3 प्रदेशांच्या विजयामध्ये एक खूप मोठा आविष्कार आहे. त्याचप्रमाणे एक खूप मोठा अर्थसुद्धा लपलेला आहे. या तिन्ही प्रदेशांमध्ये एक म्हणजे भारतीय जनता पार्टीचे संघटन खूप जबरदस्त आहे, खूप शक्तिशाली आहे आणि राजकीय पक्षाचं जर संघटन शक्तिशाली असलं तर त्यांना हरवणं हे अतिशय कठीण असतं. दुसरा एक विषय असा आहे की भारतीय जनता पार्टी ही वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 30ही दिवस, आठवड्याचे 7ही दिवस आणि दिवसाचे 24 तास अशी निवडणुकीच्या मूडमध्ये असते. इतकी सातत्याने युद्धसज्ज असणारी यंत्रणेचा पराभव करणे हे इतकं सोपी नाही. त्याचप्रमाणे त्यांच्यापुढे जवळ जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवाराचं जे संघटन आहे याचा खूप मोठा फायदा भारतीय जनता पार्टीला मिळतो, जो इतरांना कधीही मिळू शकत नाही. हा शेवटी प्रश्न विचारधारेचा आहे आणि या 3 प्रदेशांमधल्या निवडणुकांचं जर का आपण विश्लेषण केलं तर भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा आहे किंवा संघ म्हणून जी विचारधारा आहे ही लोकांनी स्वीकारलेली आहे असा त्याचा स्पष्ट निष्कर्ष निघतो, कोणी मानो अथवा न मानो. दुसरीकडे जेव्हा दक्षिण भारतामधला जो आंध्र प्रदेशची तेलंगणाची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे आणि त्यालासुद्धा असा विजय मिळवलेला आहे
की कोणी पुन्हा तिथे गॅम्बलिंग करून दुसरा सत्ता स्थापन करू शकणार नाही, जोपर्यंत काँग्रेसमध्ये असंतोष पसरून खूप मोठी फूट पडेल. हे नक्की आहे की काँग्रेस पक्षाने तिथे जो विजय मिळवलेला आहे, 2 वेळा त्या तेलंगण राज्याचे जे संस्थापक KCR यांचा पराभव करून मिळवलेला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचा पराभव करून निघाला आहे. त्यांनी नवीन नावं घेतले, भारतीय राष्ट्र समिती वगैरे, परंतु तो पूर्णपणे तेलंगणापुरताच मर्यादित पक्ष होता. काँग्रेसने इथे जो विजय मिळवलेला आहे तो खरोखर त्यांचं अभिनंदन करण्यालायक आहे. परंतु काँग्रेसचा या 3 हिंदी भाषिक राज्यांमध्ये जो पराभव झाला, या पराभवाचंही विश्लेषण करणं आवश्यक आहे. तेलंगणामध्ये भारतीय जनता पार्टी कुठे नावाला नव्हती. त्यांचा एकच आमदार होता. लोकसभेच्या वेळेला मोदींच्या करिश्म्यामुळे 4 खासदार निवडून आले होते. यावेळेला ते 108 झाले. त्यांना तेलंगणामध्ये वाटचाल करायला भरपूर वाव आहे. त्यांनी करावा, प्रयत्नांची शर्थ करावी. कदाचित पुढच्या पंचवार्षिकमध्ये त्यांचा काहीतरी फायदा आणखी मोठा होऊ शकतो आणि तो 1 क्रमांकाचा विरोधी पक्ष म्हणून येऊ शकतो. परंतु माझ्या अंदाजाने तेलंगणामध्ये सत्तेवर यायचं तर भारतीय जनता पार्टीला कमीत कमी 5 ते 7 वर्ष वाट बघावं लागेल, जर या प्रपोर्शनमध्ये जर त्यांचा विजय होत राहिला तर. परंतु मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घेण्यालायक आहे की तेलंगणमध्ये जरी काँग्रेसचा विजय झाला असला तरी पण हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये काँग्रेसचा जो पराभव झाला आहे, या पराभवाचं एक विश्लेषण करणं खूप आवश्यक आहे. हे विश्लेषण जर वस्तुनिष्ठ पद्धतीने नाही केलं तर ती चुकीची गोष्ट होईल. आणि लोकशाहीमध्ये जसा सत्ताधारी पक्ष मजबूत असणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे विरोधी पक्ष देखील मजबूत असणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने काँग्रेसच्या पराभवाचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. एक संघटनदृष्ट्या जर म्हटलं तर काँग्रेस संघटना म्हणून कुठेच अस्तित्वात नाही. खरं म्हणजे 1885 साली स्थापन झालेला हा जो पक्ष आहे, हा स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळामध्ये केंद्रबिंदू होता. किंबहुना स्वातंत्र्य आंदोलन या पक्षाभोवतीच फिरत होतं. परंतु स्वातंत्र्य आंदोलनानंतर हळूहळू काँग्रेस पक्षाचा ऱ्हास त्यांच्याच नेते मंडळींनी केला. संघटनात्मक कामाकडे प्रचंड दुर्लक्ष आणि केवळ सत्ता आणि फक्त सत्ता एवढंच लक्ष ठेवल्यामुळे संघटन या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाचा प्रचंड ऱ्हास झाला आणि हे त्याच्या पराभवाचं एक मूळ कारण आहे. परंतु त्याला आणखीन एक मोठा पैलू असा आहे की संपूर्ण काँग्रेस पक्ष हा गांधी नेहरू घराण्याच्या अवतीभोवती फिरत असतो. लोकशाहीमध्ये जर एखाद्या घराण्याभोवती किंवा एखाद्या व्यक्तीभोवती जर पक्ष फिरत असेल तर ही त्या पक्षाकरता धोक्याची घंटा असते. काँग्रेस पक्षाचं संघटन आधीच संपलेलं आहे. नेते मंडळी जी आहे ही त्या प्रकाश वलयातच राहतात जे गांधी नेहरूंनी दिलेलं आहे. अन्यथा हे सगळे नेते परप्रकाशित आहे. काँग्रेसचं जर नेतृत्व म्हटलं तर सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या पलीकडे नेते नाही. जे आहेत ते सगळे परप्रकाशित आहेत. तिथे अध्यक्ष बसले, पंतप्रधान झाले तरी त्या लोकांना फारसा आवाज असेल असं काँग्रेस पक्षाच्या घटनेवरून दिसत नाही. त्यामुळे लोकशाहीमध्ये ही गोष्ट नक्की आहे की एखाद्या कुटुंबाभोवती, एखाद्या व्यक्तीभोवती जर पक्ष फिरत राहिला तर त्या पक्षाचा ऱ्हास होणं हे निश्चित आहे. हे सांगण्याकरता कुठल्याही ज्योतिष्याची, भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही. पण एक आणखी त्यातला मुद्दा असा आहे की काँग्रेस पक्षाला हे समजलंच नाही की कोणाशी लढायचं आहे आपल्याला. जिथे पराभूत झाले तिथलं मी विश्लेषण करतो आहे. जर नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीशी लढायचं असेल तर नरेंद्र मोदींच्या कार्यातल्या, कामातल्या उणिवा, भारतीय जनता पार्टीतल्या विचारधारेच्या उणिवा, त्यातले दोषांची स्थळं, मर्मस्थळं याचं विश्लेषण लोकांसमोर करून तिथे एक प्रगल्भ विरोधी पक्ष म्हणून उभं राहायला पाहिजे होतं. जर आपलं लक्ष क्लिअर नसेल, आपल्याला बाण कुठे मारायचा आहे ही गोष्ट जर का स्पष्ट नसेल तर मग जो गोंधळ होतो तो गोंधळ काँग्रेस पक्षाच्या प्रचारात झालेला आहे.
असं माझं स्पष्ट मत आहे. उदाहरणार्थ एक म्हणजे काँग्रेस पक्षाचे जे शीर्षस्थ नेते आहे राहुल गांधी, त्यांनी हे ठरवलंच नाही की आपल्याला मोदी आणि भाजपच्या विरुद्ध लढायचं आहे की अदानी अंबानींविरुद्ध लढायचं आहे. 90% भाषणांमध्ये त्यांचा जो रोख होता हा अदानी अंबानी, मोदींचे मित्र, मोदी त्यांना मदत करतात असा होता. आणि हा खूप मोठा भाग असा आहे की लोकांना या गोष्टी भावत नाही. आज सरकार, संपूर्ण भारत सरकार, सर्व प्रांतीय सरकार, लोकनियुक्त संस्था यांचं जर का म्हटलं तर एक 50-60 लाखापर्यंत यांची नोकऱ्यांची संख्या आहे. आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले 4-5-6 लोक म्हटलं तर 3 कोटी लोकांचाच फक्त रोजगार सरकारवर अवलंबून आहे. पण 140 कोटींच्या देशामध्ये उरलेल्या 137 कोटी लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था हे खाजगी क्षेत्र बघत असते. त्यामुळे तुम्ही उद्योग क्षेत्राला किंवा उद्योगपतींना निग्लेक्ट करून, त्यांना शिव्या घालून किंवा त्यांच्यावर फालतू आरोप करून जर लोकशाहीमध्ये निवडणुका जिंकतो म्हणाल तर ते एखाद्या वेळेला शक्य आहे, पण दूरदृष्टीचा विचार करता या गोष्टी शक्य नाही. राहुल गांधींना किंवा काँग्रेस पक्षाला कोणाशी लढायचं आहे हे पहिले ठरवावं लागेल. ज्याच्याशी लढायचा आहे, आपला जो प्रतिस्पर्धी आहे तो नक्की करावा लागेल. त्यांना अंबानी अदानींशी लढायचं असेल तर वेगळे पार्श्वभूमी घ्यावी लागेल. जर राजकीय लढाई लढायची असेल तर त्यांना लक्षात ठेवावं लागेल की आपल्याला भारतीय जनता पार्टीशी लढायचं आहे. जोपर्यंत या गोष्टीची स्पष्टता होत नाही तोपर्यंत पराभवाचं विश्लेषण बरोबर होणार नाही. उद्या जर हे उद्योगपती नसले तर 10 ते 20 कोटी लोक 1 मिनिटामध्ये रस्त्यावर येतील. याची जबाबदारी घेणार आहे का काँग्रेस पक्ष? नाही. ही जबाबदारी घेणं कोणालाही शक्य नाही. आपल्याकडे एक म्हण आहे मराठीमध्ये, उद्योगाचे घरी वृद्धी सिद्धी पाणी भरे. ज्या देशामध्ये, ज्या प्रांतामध्ये उद्योग फळफळले, उद्योगांची भरभराट झाली, तिथे लोकांना खायला अन्न, धान्य, कपडा, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या गोष्टी मिळत असतात. त्या सहजपणे मिळतात. कारण अनेक लोक, जेव्हा एक माणूस तिथे लागतो तेव्हा त्याच्या कुटुंबातले 6 माणसं तिथे त्याच्यावर पोट भरत असतात. परंतु जर उद्या उद्योग नसले तर मग हे सर्व चालेल का? संपूर्ण देश एका मिनिटामध्ये रसातळाला जाईल. तेव्हा कारण नसताना उद्योगांवर, उद्योगपतींवर टीका करणे या गोष्टी काँग्रेस पक्षाने जर का टाळल्या तर त्यांना स्वतःचा प्रतिस्पर्धी कोण आहे हे नक्कीच समजेल. आणि त्यानंतर मग आपल्याला हे विचार करता येईल की या लोकांना हरवून आपण जिंकायचं कसं, हा काँग्रेसला विचार करावा लागेल. भारतीय जनता पार्टीचं तेलंगणमध्ये संघटन नाही आहे फारसं. तिथे संघाचं जरी संघटन असलं तरी अजूनपर्यंत तितकं मजबूत आहे असं म्हणता येत नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं काम दक्षिणेच्या राज्यांमध्ये, कर्नाटकचा अपवाद सोडला तर पसरायला वेळ लागेल. पण भारतीय जनता पार्टीची आणि त्याच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची कार्यपद्धती पाहता आगामी 10 वर्षांमध्ये उरलेल्या 3 प्रांतांना भारतीय जनता पार्टी या प्रांतांमध्ये काम पसरवेल यामध्ये शंका बाळगण्याचं कारण नाही. उलट विरोधी पक्षांनी आतापासूनच त्यांचं येणारी भारतीय जनता पार्टीची होणारी वाढ ध्यानात घेऊन आपली कार्यपद्धती निश्चित केली पाहिजे की जेणेकरून उद्या जर भारतीय जनता पार्टी त्या प्रांतांमध्ये हातपाय पसरायला लागली तर त्यांच्याशी राजकीय लढा देण्यासाठी तेव्हा विरोधी पक्ष तेवढा सक्षम झाला पाहिजे. ही नीती आत्तापासून ठरवावं लागेल. अन्यथा आज जे मध्य प्रदेश, छत्तीसगड किंवा राजस्थानमध्ये झालं तशी स्थिती उद्या दक्षिण भारतात सुद्धा होऊ शकेल. ती वाईट स्थिती आहे असं म्हणता येत नाही, परंतु विरोधी पक्षसुद्धा तेवढा मजबूत असला पाहिजे, यासाठी हे माझं सजेशन आहे. तर मित्रांनो, या विजयाचा काही अर्थ लावायचा झाला तर भारतीय जनता पार्टीचे जे कार्यक्रम आहे, ध्येय आहे, धोरणं आहे यांना जनतेने मान्यता दिलेली आहे असं लक्षात येतं. त्याचबरोबर काँग्रेस पक्षांच्या ध्येय धोरणांना नकार दिलेला आहे हेही गोष्ट लक्षात येतं. तेलंगणाचा याला अपवाद आहे. पण या निवडणुकीच्या माध्यमातून एक गोष्ट आणखी स्पष्ट करणं आवश्यक आहे
की आत्ता जी राजकीय पक्षांमध्ये जी चढाओढ लागलेली आहे, ज्याला फ्रीबीज म्हणतात, की हे मोफत देऊ, ते मोफत देऊ, ते मोफत देऊ, हे आश्वासनं पूर्ण करणं इतकं सोपी नाही आहे. त्याच्याकरता जी संसाधनं लागतात ती सरकारजवळ आहे असं म्हणता येत नाही. उद्या जर या आश्वासनांच्या पोटी जाऊन भारतीय जनतेला कुठल्याही पक्षाला जर मतं दिलं आणि ते वचन जर का पूर्ण करण्यास हे पक्ष निष्काम ठरले किंवा जर करू शकले नाही, तर जनतेचा या वचनांवर, जाहीरनाम्यांवर विश्वास उरणार नाही. आणि जर तो विश्वास राहिला नाही तर मग काय करणार? जाहीरनामे कशाचे? शेवटी राजकीय पक्ष जाहीरनाम्याच्या भरोशावर निवडणुकीत उतरत असतो. ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट की अशा सगळ्या मोफत गोष्टी देण्याने तो संपूर्ण समाज हा निष्कर्म होईल याचाही विचार करणं आवश्यक आहे. सगळ्या गोष्टी फुकटात मिळतात म्हटल्यानंतर समाजाची मानसिकता बिघडू शकते. ही गोष्ट भविष्याच्या दृष्टीने भारतीय राजकारणाला परवडणारी नाही. मग जे प्रामाणिकपणे कर भरणारे लोक आहेत त्यांच्यावर हा भार पडणार आहे आणि खूप मोठा समाज निष्काम होऊन जाईल. हा विचार करणं आवश्यक आहे. समाजाला काम करण्याला आणि कर्मप्रधान करण्यालाच प्राधान्य दिलं पाहिजे, अन्यथा हा त्रासदायक विषय होईल. भविष्यामध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येला कुठल्याही प्रकारे मोफत देणं परवडणार नाही. वर्ष 2 वर्ष 2-5 वर्ष करणं ही सोपी गोष्ट असते, पण जर मोफत द्यायचं झालं तर आरोग्य आणि शिक्षण या 2 गोष्टी मोफत देता येईल किंवा कमी खर्चात देता येईल हा विचार करायचा. पण बाकी सरसकट गोष्टी जर का फ्रीबीजच्या नावाखाली किंवा मोफत देण्याच्या नावाखाली करायला लागलं तर तो राजकीय पक्षांनाही अडचणीचा विषय होईल आणि सामाजिक मनस्थितीसुद्धा बिघडेल. असो मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मला आपल्यापुढे आणखी समाज प्रबोधनाचे आणि लोकप्रबोधनाचे वेगवेगळे विषय मांडता येतील. धन्यवाद.